केवळ काही मालिका आणि मोजके चित्रपट करूनही खूप प्रसिद्धी मिळणारे अनेक कलाकार होऊन गेले। याच पंक्तीत बसणारी नायिका म्हणजे सुजाता जोशी। अवघ्या 4 ते 5 मालिका आणि काही चित्रपट करूनही सुजाता यांनी अल्पावधीत स्वतःचा वेगळा प्रेक्षक वर्ग निर्माण केला। त्यांच्या बहारदार सौंदर्याने आणि सकस अभिनयाने मराठी प्रेक्षकांना भुरळ घातली होती। करिअरच्या सुरुवातीच्या काही नाटकांमध्ये जबरदस्त अभिनय करून त्यांनी झोकास सुरुवात केली होती। त्यानंतर मालिका आणि चित्रपट केल्यावर अचानक त्या मनोरंजन विश्वातून पूर्णपणे गायब झाल्या। आज इतक्या वर्षांनी त्या कुठे असतात आणि काय करतात हे आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगणार आहोत। चला तर व्हिडिओ सुरू करूया। सुजाता जोशी हिचा जन्म मुंबईत झाला। पुढे तिने मुंबई विद्यापीठातून झूलॉजीची पदवी घेतली। पदवीचे शिक्षण चालू असतानाच ती आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांमध्ये भाग घेऊ लागली। या स्पर्धा गाजवत असतानाच तिला एका लग्नाची गोष्ट या नाटकात काम करायची संधी मिळाली। आपल्या पहिल्याच नाटकात तिला प्रशांत दामले सारख्या दिग्गज अभिनेत्याबरोबर काम करायची संधी मिळाली। या नाटकाचे तब्बल 2000 प्रयोग तिने केले। यानंतर ती जादू तेरी नजर, बॅरिस्टर, जावई माझा भला, मनोमनी यांसारख्या लोकप्रिय नाटकात झळकली होती। जादू तेरी नजरमध्ये पुन्हा प्रशांत दामले, बॅरिस्टरमध्ये विक्रम गोखले आणि मनोमनीमध्ये मोहन जोशी यांसारख्या तगड्या कलाकारांसोबत तिने काम केलं। याच काळात ती मालिका विश्वातही काम करत होती। असंभव या मालिकेतून तिने मालिका विश्वात पदार्पण केलं। यानंतर शुभंकरोती या मालिकेत तिने साकारलेले प्राची हे पात्र विशेष गाजलं होतं। 2006 साली आलेल्या साडेमाडे 3 या सिनेमातून तिने चित्रपटसृष्टीत देखील पदार्पण केलं। यानंतर ती मध्यम वर्ग, जावई माझा भला अशा चित्रपटांमध्ये झळकली होती। नाटक, सिनेमा, चित्रपट अशा सर्व क्षेत्रात कार्यरत असतानाही तिने शिक्षणाकडे विशेष लक्ष दिलं। तिने 2006 साली वकिलीचे शिक्षण घ्यायला सुरुवात केली। एकीकडे आपले करिअर सांभाळून 2009 साली तिने वकिलीची पदवी मिळवली। अभिनय क्षेत्रात चौफेर यश मिळत असतानाच ती 2014 साली लंडनमधील कॉम्प्युटर इंजिनियर सलील यांच्याशी विवाहबद्ध झाली। लग्नानंतर ती अभिनय क्षेत्र सोडून लंडनला स्थायिक झाली। मात्र लंडनमध्ये जाऊनही तिने आपली अभिनयाची आवड जपली। झी कॉम्पिनियन या शोसाठी तिने अँकर म्हणून काम केलं। काही वर्ष हा शो केल्यावर तिने वकील म्हणून काम करण्यास सुरुवात केली। तिने घेतलेल्या वकिलीच्या डिग्रीचा तिने उपयोग केला आणि तिथे ती सॉलिसिटर म्हणून जॉब करू लागली। 2020 साली तिला एक गोंडस मुलगी देखील झाली। तिचे नाव इनारा आहे। ती आपल्या मुलीचे फोटो सोशल मीडियावर टाकत असते। गेली अनेक वर्ष सुजाता जोशी अभिनयापासून दूर आहे। काही वर्षापूर्वी आलेल्या डेट भेट या सिनेमात ती छोट्याशा भूमिकेत पाहायला मिळाली होती। सध्या ती अभिनयापासून दूर असली तरी सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असते। फोटो आणि पोस्टच्या माध्यमातून ती अजूनही प्रेक्षकांच्या संपर्कात असते।